क्रीडा संकुल जे कोपरगाव शहरासाठी होतं ते गावाच्या बाहेर गेलं. स्विमिंग टँक आहे तो आज बंद याच्यात पडलेला, त्या ठिकाणी जंगल झालेलं आहे. कोपरगाव नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली असून जे इच्छुक उमेदवार आहे प्रभागातील असेल किंवा नगराध्यक्ष पदासाठी जे इच्छुक उमेदवार आहे ते आता सर्व आपला जो प्रभाग आहे किंवा शहर असो नगर परिषद हद्दीमध्ये फिरताय. नागरिकांच्या गाठीभेटी त्यांनी सुरू केलेल्या आहेत आणि आचारसंहिता लागल्यानंतर अजून वेगाने जे आहे तर आपले गाठीभेटी त्यांनी सुरू केलेल्या आहेत. असेच एक नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले उमेदवार सुनील गंगुले आपल्यासोबत आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते सामाजिक कार्यामध्ये आहेत, राजकीय क्षेत्रात आहेत आणि अनेक सामाजिक काम त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलेले आहेत. आपण त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत. ते देखील ओबीसी या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी ओबीसीचं आरक्षण असल्यामुळे ते देखील इच्छुक आहे. सुनीलजी, माय न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. अल्पसा तुमचा परिचय काय आणि राजकारणात येण्यामागचं कारण काय? मी सुनील वसंतराव गंगुले, माजी नगरसेवक आहे आणि मी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे. आणि राजकारणामध्ये यायचं उद्दिष्ट फक्त एकच आहे की गोरगरिबांचे कामं करणे, अडलेल्यांचे कामं करणे व शहरामध्ये जे काही असं वाटतं का या गोष्टी झाल्या पाहिजे त्या गोष्टीसाठी पाठपुरावा करणे, ज्या ठिकाणी गरिबांवर अन्याय होत असेल किंवा काही गोष्टी होतील त्यासाठी वाचा फोडणे. आजपर्यंत मी तसंच केलेलं आहे. तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहात. पार्टीने तुम्हाला तिकीट का द्यावं? नाही, पार्टीने तिकीट का द्यावं म्हणजे मी जवळजवळ 29-30 वर्षापासून काळे परिवाराशी प्रामाणिक आहे. या दरम्यान काळे परिवाराशी कधी असं बेईमानी हा विषय कधी केला नाही. आणि पार्टीने तिकीट दिल्यानंतर आमदार आशुतोष दादांचं जे विजन आहे कोपरगाव शहरामध्ये विकास करण्याचं, ते काम आपल्या त्यांच्या थ्रू आणि मी असताना जास्त स्पीडने होऊ शकल आणि कोपरगाव शहरात जे काही अडचणी येतात काम करत असताना त्या अडचणी होऊन देणार नाही आणि चांगल्या प्रकारे जो दादांचा स्पीड आहे त्याला अजून दुप्पट स्पीड देण्याची, गती देण्याचं काम मी नगराध्यक्षपणा करू शकतो. सध्या कोपरगाव शहरात असे कोणते प्रश्न प्रलंबित आहे जे तुम्ही सोडवण्यासाठी तुम्ही नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवू इच्छिता? नाही, आता पाण्याचा जो महत्त्वाचा विषय आहे की ती पाण्याचा आमदार साहेबांच्या हिशोबातून जे काही पूर्वी जो प्रॉब्लेम होता का उन्हाळ्यामध्ये लेट पाणी यायचं, उन्हाळ्याचं रोटेशन झाल्यानंतर 8-8, 10-10 दिवस, 15-15, 20-20 दिवसावर पाणी यायचं. तर आमदार साहेबांनी जे 5 नंबर तळ्याचं जे काम केलं आहे त्यानुसार आता आपल्याला ह्या उन्हाळ्यात तरी 4 ते 5 दिवसाच्या आतच पाणी भेटलं. पण भविष्यामध्ये अध्यक्षपद मी झाल्यानंतर, नगराध्यक्ष झाल्यानंतर हे कसं दिवस आड होईल किंवा रोज होईल यासाठी प्रयत्न करणे. आरोग्याच्या बाबतीमध्ये कोपरगाव शहरामध्ये जे काही समस्या आहे, ज्या ठिकाणी गरज आहे त्या गोष्टीचा पाठपुरावा करणे आणि लोकांच्या समस्या तरी अशा काय असतात का आरोग्य, पाणी, स्वच्छता या गोष्टीमध्ये जास्तीत जास्त भर देऊन कोपरगाव शहरातील आल्यानंतर माणसाला हे आपल्यापेक्षा जो बाहेरचा माणूस येईल त्याला काहीतरी वेगळं वाटलं पाहिजे असं करण्याची इच्छा आहे. तुम्ही जसं म्हणताय की पाण्याचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. 5 नंबर साठवण तलावाचं काम झालेलं आहे तरी देखील रोज किंवा एक दिवसाआड पाणी मिळत नाही. मग तुम्ही जसं सांगताय की 1 दिवसाआड पाणी देण्याचा प्रयत्न करणार किंवा रोज पाणी देण्याचा प्रयत्न करणार, तुमच्याकडे काय विजन आहे? कसं करणार? नाही, आता काय झालं माहिती का, पूर्वीपासून हे वितरण जी व्यवस्था आहे कोपरगाव शहरातली, ही वितरण व्यवस्था किती जरी पाणी असलं, आज स्टोरेज आपल्याकडे भरपूर आहे 5 नंबर तळ्याच्या माध्यमातून, पण जी वितरण व्यवस्था आहे कोपरगाव शहरातली पाण्याची पाईपलाईनची, ती वितरण व्यवस्थाच अशी आहे का आज जर 1 तारखेला एक पाणी जर सोडलं बा, समजा गांधीनगर भागाला 1 तारखेला पाणी सोडलं तर त्यांना पाणी सोडायचं द्यायचं जर ठरलं तर पूर्ण कोपरगाव शहराचं पाणी ज्यावेळेस होईल तर त्यावेळेला 4था दिवस उगवलेला असतो. म्हणून ही जी वितरण व्यवस्था आहे ही बदलण्याचं आता काही ठिकाणी पाईपलाईनचं काम चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहे आणि त्याच्यातून भविष्यामध्ये 100% दिवसाआड किंवा रोज पाणी भेटेल. आता 5 नंबर तळ्याच्या कामामध्ये देखील आता वितरण व्यवस्थेचा उल्लेख केला गेला. मग त्यामध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही का? नाही, त्यातलं काम चालू आहे सर. ते 5 नंबरच्या तळ्यातलं बऱ्याच ठिकाणी पाईपलाईन काढून व्हॉल कमी करणे आणि या माध्यमातून जे काम चालू आहे त्याच्यानंतर कोपरगाव शहरामध्ये दिवसाआड किंवा रोज पाणी 100% मिळेल. तुम्ही निवडून आल्यानंतर कोणता प्रश्न असा आहे की कोपरगाव शहरामध्ये तुम्ही प्रामुख्याने ते सोडवण्यासाठी तुम्ही प्राधान्य द्याल? नाही, निवडून आल्यानंतर प्रामुख्याने म्हणजे कोपरगाव शहरामध्ये काय आहे, आता पाण्याची जी आहे समस्या होती आमदार साहेबांनी बऱ्यापैकी ती सोडवली आहे. रस्त्यांची समस्या जी 14 ते 19 होती या कोपरगाव शहरामध्ये, या कोपरगाव शहराला धुळगाव म्हणूनच ओळखलं जायचं. शहरातल्या कोणत्याही रस्त्याने गेले की धूळ आणि खड्डे राहायचे. तर आमदार साहेबांच्या या 5 वर्षाच्या काळामध्ये म्हणजे बोलतात असं लोक, पण तुम्ही पण कोपरगाव शहरातले पत्रकार आहात, तुम्ही सुद्धा कोपरगाव शहरामध्ये जर फिरले तर बऱ्या अंशी रस्त्यांची कामं झालेली आहे. पण 3-3, 4-4 वर्ष झाल्यामुळे काही ठिकाणी खड्डे पडलेले. हे सगळं होऊन सुद्धा म्हणजे नगराध्यक्ष झाल्यानंतर माझ्या डोक्यामधली पहिली संकल्पना अशी की या कोपरगाव शहरामध्ये जे काही विस्थापित लोक झाले आहे, जे गोरगरीब लोक आहे कोपरगाव शहरामध्ये आहे, जे 11 पासून विस्थापित झालेले आणि बऱ्याच वेळेला नगरपालिकेची निवडणूक लागली की नगराध्यक्ष त्यांना आश्वासनं देत राहतात का आम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर तुमचं हे काम कराल, ते काम कराल आणि तुम्हाला 100% मानाचं स्थान देऊ आणि एक स्थान देऊन तुम्हाला तुमची सोडवणूक करू आम्ही,
असं प्रत्येक वेळेला त्या लोकांना वापरलं जातं आणि त्यांचा वापर केला जातो. पण माझ्या डोक्यात अशी कल्पना आहे की ह्या लोकांना 100% कारण ज्या वेळेस हे लोकांना जे रोडवर बसतात नगरपालिकेच्या माध्यमातून ज्यावेळेस अतिक्रमण काढायला लोक येतात, काय करायला येतात, त्यावेळेस या कोपरगाव शहरामध्ये फक्त मी एकच व्यक्ती आहे का त्या लोकांसाठी डायरेक्ट आडवा उभा राहतो आणि त्या लोकांना हटवून देत नाही. आज लोक फिरताय रस्त्याने, आज लोक फिरताना दिसत आहे का नगराध्यक्ष पद पाहिजे लोकांना, कोणाला काय पाहिजे, लोक आज रोडवर फिरताना दिसत आहे. पण ज्या वेळेला कोपरगाव शहरातली जनता पब्लिक अडचणीत असते आणि त्यांना कधीतरी एखाद्या राजकारणी माणसाची गरज असते, साथ असते का प्रशासनाला तर तुम्ही आडवा, त्यावेळेला एकही माणूस यातला येत नाही. त्यावेळेला फक्त सुनील गंगुले त्यांच्यासाठी रोडवर उभा राहतो, हे मी तुम्हाला 100% सांगू शकतो. आता आपण गेल्या अनेक वर्षांपासून पाहतोय की कोणतीही निवडणूक आली की विस्थापित टपरीधारकांचा मुद्दा समोर येतो. त्यांच्यासाठी तुमच्याकडे काही खास प्लॅन आहेत का? काय एक खास प्लॅन म्हणजे जी नगरपालिकेच्या ज्या काही जागा आहे, ज्या सध्या पडलेल्या आहे, त्या व्यवस्थितपणे त्या ठिकाणी कोपरगाव शहरातले जे काही लोक ज्यांना नॉलेज आहे त्या गोष्टीतलं, काही समाजसेवक असतील, आमदार साहेब असतील, या सगळ्यांना ताळमेळ करून, ऑफिसर लोक ताळमेळ करून त्या ठिकाणी 100% पहिला प्रश्न तो सोडवायचा. कारण 11 नंतर या कोपरगाव शहरात विस्थापितांचं असं झालेलं आहे की त्यांना कोणी त्यांनी दुकान टाकायची, 6 महिने झाले का त्यांना उठवायला जायचं. पण ती गोष्ट परत भविष्यात झाली नाही पाहिजे, त्यांना मानाचं स्थान मिळालं पाहिजे. कारण अशी वाईट परिस्थिती झाली बऱ्याच कुटुंबाची का अतिक्रमण ज्यावेळेस निघालं, काही लोकांनी आत्महत्या केल्या, काही लोकांनी गाव सोडून दिलं आणि त्या कुटुंबाची पूर्ण वाताच झाली. हे मी रोडवरचं असल्यामुळं मला माहिती, म्हणून त्या लोकांचं सगळ्या गोष्टी होत राहणार आहे, पाणी रोज भेटणारे, रस्ते होणारे, आरोग्य होणारे. पण त्या लोकांचं जे पुण्य मिळवायचे हे काम, पुण्य खूप मोठं काम आहे. ते काम मला माझ्या नगराध्यक्षपदाच्या काळात 100% मी करू शकतो, याची गॅरंटी मला आहे. कारण 1810 कॉम्प्लेक्स आहे त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर, त्या ठिकाणी जे काही 1810 कॉम्प्लेक्स आहे ते करण्यासाठी तुम्ही त्या 10 लोकांना जाऊन विचारा, ते कॉम्प्लेक्स कसं मी केलं. 4.5 महिन्यामध्ये प्रशासनाला बरोबर घेऊन एकदम फास्टमध्ये करून घेतलेलं आहे. त्या पद्धतीत मला माहिती आहे प्रशासन कसं चालवायचं आणि काय करायचं आणि लोकांना कसं स्थान द्यायचं. काही ठिकाणी अडचणी येत राहतात, पण त्याच्यावर कशी मात करायची. या 1810 मधले कॉम्प्लेक्समधले जे काही लोक आहे आज त्या ठिकाणी 10 लोक, त्याच लोकांना तिथे जागा दिली आणि तीच कल्पना आपण या कोपरगाव शहरामध्ये राबवू शकतो. फक्त त्यासाठी पाठपुरावा करणे आणि प्रयत्न हा एकदम प्रामाणिक पाहिजे. प्रामाणिक प्रयत्न केला तर 100% होऊ शकतं. राजकारण म्हणून जर लोकांचा वापर कोणी करत असेल निवडणुकीसाठी ते कधीच होणार नाही. सुनीलजी, आता तुम्ही 2 महत्त्वाचे विषय घेतले. एक पाण्याचा विषय घेतला, दुसरा विस्थापित टपरीधारकांचा विषय घेतला. परंतु तिसरा महत्त्वाचा विषय आहे की आज ही सध्या रस्त्यावरती आपण पाहिलं तर धुळीचे लोळ मोठ्या प्रमाणात उडताना दिसत आहे. धूळमुक्त रस्ते यासाठी तुम्ही काय कराल? नाही, काय झालं, आता पावसाळा झालाय, धूळमुक्त रस्ते झाले होते. पावसाळा झाला आणि आजूबाजूचे लोक ज्यावेळेस येतात, टायरांना चिखल लागलेला असतो, त्यानंतर ते रोडवरची साईडची माती रोडवर येते आणि त्यामुळं या रोडवर धूळ निर्माण होती, ती धूळ उडते. पण बऱ्याचशी आता नगरपालिकेला आम्ही काल सांगितलं ते मशीन आहे, ते सगळे धूळ काढण्याचा प्रयत्न. कारण पाऊस झाला का टायर गाड्या येतात आणि गाड्यांना धूळ लागून, चिखल लागून तो रोडवर येतात आणि रोडवर 100% धूळ होते. पण त्यावरही आपण मात करू. तुम्ही व्हॉलीबॉल खेळाडू आहात आणि सध्याची कंडिशनला आपण पाहिलं तर कोपरगाव शहरामध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान नाहीये. त्यामुळे मुलं जे आहेत तर आता मोबाईलमध्येच गेम खेळत आहेत. त्या खेळाडूंसाठी तुम्ही काय कराल किंवा तुमचं विजन काय आहे? मी स्वतः पुणे विद्यापीठ खेळाडू आहे व्हॉलीबॉलचा आणि हे खेळत असताना मी वेस्ट झोन विनर टीममध्ये होतो आणि ऑल इंडिया खेळून आलेलो आहे. माझे वडील व्हॉलीबॉल खेळाडू होते, माझे भाऊ व्हॉलीबॉल खेळाडू होते, माझं पूर्ण परिवार व्हॉलीबॉलचा आहे. एक काळ असा होता या कोपरगाव शहरामध्ये की 5-5, 6-6 क्लब आणि या कोपरगाव शहरातलं नाव व्हॉलीबॉलसाठी खूप मोठं होतं, सुवर्णाक्षर असं होतं. पण आज अशी प्रकार आहे का या कोपरगाव शहरामध्ये एकही क्लब चालू नाही. हे आमच्यासारख्या खेळाडूंना कधी कधी खूप वाईट वाटतं. जागा आहे, सगळ्या गोष्टी आहे, मग त्या ठिकाणी कधीच त्या गोष्टीसाठी सोडवणूक करण्यात आली नाही. मी जर नगराध्यक्ष झालो तर आमदार साहेबांच्या संकल्पनेतून केबीपी ग्राउंडवर एक स्टेडियम टाईप क्रीडा संकुलाचा पाठ तिथं होतोय, त्या ठिकाणी जास्तीत जास्त योगदान करेल. आणि गावातही काही स्पॉट्स आहे, काही ओपन स्पेस आहे, त्या ठिकाणी खेळाडूंना क्रिकेटसाठी असेल किंवा व्हॉलीबॉलसाठी असेल किंवा त्यांच्या जे काही गेम खेळायचे असेल त्यांना जागा उपलब्ध करून त्यांच्यासाठी नगरपालिकेचे काहीतरी एक ठोस काहीतरी निर्णय घेऊन त्या लोकांसाठी, त्या खेळाडूंसाठी काहीतरी करण्याची माझी 100% इच्छा आहे. काही ठिकाणी तुम्ही जर बघितलं असेल कोपरगाव शहरामध्ये क्रीडा संकुल जे कोपरगाव शहरासाठी होतं ते गावाच्या बाहेर गेलं. स्विमिंग टँक आहे तो आज बंद याच्यात पडलेलं, त्या ठिकाणी जंगल झालेलं आहे. हे जे काही बंद पडलेले प्रोजेक्ट आहे हे कोपरगाव शहराच्या दृष्टीने एकदम वाईट गोष्ट आहे. आज तुम्ही विचार केला ते क्रीडा त्या ठिकाणी काही जण गेले असते, स्विमिंग केलं असतं, ते सगळं बंद आहे. आज कोपरगाव शहराचा तो पैसा वायाला गेला, पण तो चालू करण्याचा प्रयत्न नाही झाला. क्रीडा संकुल तिकडे गेलं, कोपरगाव शहरातले एकही खेळाडू त्या ठिकाणी जात नाही. पण ह्या ज्या गोष्टी घडलेल्या चुकीच्या कोपरगाव शहरामध्ये, या चुकीच्या गोष्टी दुरुस्त करण्यासाठी मला कोपरगाव शहरामध्ये काम करायचं. आपण पाहतोय की गेल्या 4 वर्षांपासून पालिकेमध्ये प्रशासक राज आहे आणि अशा प्रशासक राजमध्ये अनेक प्रकरण आपल्या कानावरती आले. भ्रष्टाचाराचे प्रकरण, भ्रष्टाचार मुक्त कारभार व्हावा
यासाठी तुमचं लोकांनी जर तुम्हाला संधी दिली तर तुम्ही काय प्रयत्न कराल? नाही, आता काय राहिलं माहिती का, इलेक्शन आलं, निवडणूक आली का प्रत्येकजण खूप खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करत असतात. पण इतिहास बदलत नसतो माणसाचा. ज्या माणसाने आजपर्यंत, आज मी 25-30 वर्षापासून राजकारणामध्ये आहे. माझे वडील नगरसेवक होते, आमच्या वहिनी नगरसेविका होत्या. मी शहराध्यक्ष 8 वर्षापासून आहे. पण जो इतिहास जो आहे आमचा, आम्ही कधी कधी गोरगरिबांना कधी लुबाडलं नाही, कधी कोणाचे हप्ते खाल्ले नाही, कधी हातगाड्या लावायचे पैसे घेतले नाही, किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये आम्ही कधी पडलो नाही का, कोणतं एखादं टेंडर घेतलं कधी गेलो नाही आम्ही. पण जर आपण क्लिअर असलो तर प्रशासन सुद्धा आपल्या मागे येऊ शकतं. पण जो खुर्चीवर बसणारा माणूसच करप्टेड असला तर काहीच होऊ शकत नाही. माझी आजपर्यंत तिथे मी ज्या ज्या ठिकाणी लोकांना, आता या ठिकाणी कोपरगाव शहरात काही हातगाड्या जर कुठे लावायच्या जर ठरल्या, मी जर लावली हातगाडी तर मी त्या हातगाडीकडून 200-300 रुपयाची रोज अपेक्षा करतो आणि लोक देतात पण. गोरगरिबाचे पैसे घेतात. अशा पद्धतीत जो काही भ्रष्टाचार आहे कोपरगाव शहरामध्ये, तो मला पहिले नायनाट करायचा आहे. ऑफिसर लोकांकडून पण आणि लोकांकडून, जे लोक स्पॉट आहे कोपरगाव शहरामध्ये, का त्या ठिकाणचे जे काही नेते असतील, उदाहरणार्थ कोणतं spot? उदाहरणार्थ तुम्ही फार जुने गंगे स्वामी समर्थापासून जर घेतलं तर फार साईबाबा कॉर्नर पर्यंत घ्या. असे काही काही स्पॉट आहे काही काही राजकीय लोकांचे, त्या ठिकाणी गाडी लावायची ठरली तर त्या लोकांकडून पैसे घेतले जातात. ते गोरगरीब लोक असतात. आता तुम्हीच विचार करावा एक माणुसकीच्या भावनेतून. काही बटाट्यावाल्यावाला माणूस आहे, त्याला बटाट्यावड्या त्याच्याकडून 200-300 रुपयाची जर एखाद्याने पावती घेतली रोजची, तर त्याला बटाटे 300 रुपयाचे बटाटे विकण्यासाठी डाळीचे पीठ असेल, बटाट्याची चटणी असेल, पाव असेल, हे विकत आणावं लागतं, तेव्हा त्याला 300 रुपये द्यावं लागतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला बदलायच्या, कारण मी रोडवरचा माणूस आहे. मी अध्यक्ष झाल्यानंतर मी प्रकर्षाने या लोकांना जागा देणार आणि कोणाला 1 रुपया त्यातून कमवून देणार नाही, हे तर 100%. हे होते सुनील गंगुले, जे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार आहेत. आणि आपण पाहतोय की त्यांनी पाण्याचा विषय असेल, रस्त्याचा विषय असेल, विस्थापित टपरीधारकांचा विषय असेल, असे जे अनेक विषयांवरती त्यांनी आपल्याशी चर्चा केलेली आहे आणि कशा पद्धतीने त्यांचं विजन आहे ते सर्व स्पष्ट केलेले आहे. मी रस्त्यावरती जे वसुली करतात, अर्थातच जे वसुली करतात ते होऊ देणार नाही आणि भ्रष्टाचार मुक्त कारभारासाठी मी प्रयत्न करेन. लोकांनी जर संधी दिली तर त्या संधीचं मी सोनं करून दाखवेल, अशाच प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी सुनील गंगुले यांनी दिलेली आहे. कॅमेरा पर्सन विशाल लोंढेसह मुबीन खान, माय न्यूज, कोपरगाव.